मागच्या व्हिडिओमध्ये आपण थायरॉइडबद्दल माहिती घेतली, पण T3, T4, TSH बद्दल बोललो नाही. तर आज आपण त्याबद्दल बघणार आहोत. तर त्याच्या आधी एक बेसिक माहिती आपल्याला माहिती पाहिजे, ती म्हणजे मेटाबॉलिझमबद्दल. मेटाबॉलिझम म्हणजे काय? मग त्याच्यावरनं T3चा प्रवास आपण सुरू करूया. तर होतं काय, मेटाबॉलिझम काय असतं? जेव्हा आपण कुठलं अन्न घेतो किंवा कुठलं पेय पितो, ते ब्रेकडाऊन करून एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करणं आणि बॉडीला एनर्जी देणं, ज्याच्यामुळे आपलं कार्य व्यवस्थित राहील. त्याला म्हणतात मेटाबॉलिझम. आता मेटाबॉलिझम कोण चालवतं? एंडोक्राईन सिस्टम. आता मेटाबॉलिझमचे 2 प्रकार असतात. एक आहे एनाबॉलिझम आणि दुसरे कॅटाबॉलिझम. एनाबॉलिझम म्हणजे बनवणे आणि कॅटाबॉलिझम म्हणजे डिस्ट्रक्ट करणे किंवा ब्रेकडाऊन करणे. ठीक आहे. एनाबॉलिझममध्ये 2 हार्मोन्स काम करतात. ग्रोथ हार्मोन म्हणजे वाढणे, काही वाढवणे, आणि दुसरं म्हणजे इन्सुलिन, असं वाढणे. ठीक आहे. आता कॅटाबॉलिझममध्ये काय येतं? त्याच्यामध्ये एक मेन हार्मोन जो काम करतो म्हणजे तो थायरॉइडचा हार्मोन. मेनली T3 हार्मोन. आता हा T3 करतो काय? डिस्ट्रक्शन. म्हणजे प्रोटीन भेटलं त्याला जेवणामधनं, तो डिस्ट्रक्ट करणार आणि त्याला अमिनो ॲसिड्समध्ये, म्हणजे प्रोटीनला अमिनो ॲसिडमध्ये कन्व्हर्ट करणार, डिस्ट्रक्ट करणार. त्याला जर कार्बोहायड्रेट्स भेटले जेवणामधनं, तर तो त्याला डिस्ट्रक्ट करणार आणि डिस्ट्रक्ट म्हणजे त्याला डिवाइड करणार किंवा ब्रेकडाऊन करणार आणि त्याला बनवणार ग्लुकोजमध्ये. ठीक आहे. हे त्याचं एक बेसिक काम आहे की T3 हे करतं. याचाच अर्थ काय? T3 आपल्या शरीराच्या प्रत्येक सेलमध्ये गरजेचं असतं, एखाद्या एनर्जी ड्रिंकसारखं. ठीक आहे. आता ही एनर्जी ड्रिंक कशी काम करते आपण बघूया. जेव्हा आपण म्हणूया, समजा एक फॉर एक्झाम्पल एखादी एनर्जी ड्रिंक आहे. त्याला आपण नाव दिलं T3. आता ती जर आपण 1 ग्लास प्यालं, तर थोडीफार एनर्जी आपल्या बॉडीत राहील. फार नव्हे पण थोडीफार. तर मग तेव्हा काय होणार? थोडंसं लेझीनेस, स्किनची ड्रायनेस, वजन थोडं आपलं वाढत जाणार, सुस्तपणा येणार इन शॉर्ट. मग ते होतं हायपोथायरॉइडिझम, म्हणजे T3. म्हणजे एनर्जी आपल्या बॉडीमध्ये जेव्हा कमी पडते तेव्हा होतं हायपोथायरॉइडिझम. आता हेच आपलं एनर्जी ड्रिंकचे आपण 1 सोडून 4 किंवा 6 ग्लास प्यालं तर काय होणार? डोळे बाहेर येणार, आपण एकदम सळपातळ होणार, म्हणजे आपल्या बॉडीमधनं एनर्जी बाहेर जास्त पडणार इन शॉर्ट. ठीक आहे. पाल्पिटेशन होणार, एनर्जी लॉस जास्त होणार, थकवा जास्त येणार. तर याला म्हणतो हायपर थायरॉइडिझम. जेव्हा हा बॅलन्स बनत नाही ना, तेव्हा थायरॉइड एक तर हायपरथायरॉइड किंवा हायपोथायरॉइडिझम होतं. मोस्ट कॉमनली सबक्लिनिकल हायपोथायरॉइडिझम आणि सबक्लिनिकल हायपरथायरॉइडिझम हे बघायला मिळतं. तर आता याचं काम कसं चालतो? T3 येतो कुठून? आपण ते बघूया. सो एखादा सेल आहे बॉडीचा, फॉर एक्झाम्पल आपण XYZ असं एका सेलला नाव देऊ. तो XYZ आपल्या हायपोथॅलॅमसला, म्हणजे आपल्या बॉडी एक कंपनी असं समजा, त्या कंपनीमध्ये एक बॉस आहे हायपोथॅलॅमस नावाचा. तर या XYZ सेलनी हायपोथॅलॅमसला, बॉसला सांगितलं की मला T3 पाहिजे. ठीक आहे. तू पुढे ऑर्डर कर. तर हा हायपोथॅलॅमस स्वतः बनवेल का? नाही. तो त्याच्या वर्करला सांगणार, म्हणजेच पिट्युटरी ग्लँडला. आता जेव्हा हायपोथॅलॅमस, बॉस स्वतः जाणार का? नाही. तो TRH नावाच्या हार्मोनला पाठवणार. कोणाकडे? पिट्युटरी ग्लँडकडे, म्हणजे त्याच्या वर्करकडे. आता हा TRH तिथं जाऊन तो स्वतः पुढे जाईल का? नाही. तो कन्व्हर्ट होईल TSH मध्ये, म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोनमध्ये. आता हा थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन काय करणार? पिट्युटरीकडे तर तो आला, कन्व्हर्ट झाला. मग पुढे तो बॉस त्याच्या तो जो वर्कर आहे, तो पुढे जाऊन त्याच्या हाताखालच्या वर्कर्सला सांगणार की तू T3 बनवायचं काम कर. तर मग तो TSH जाणार त्याचा, त्या वर्करचा पण, त्याच्या हाताखाली जो पण काम करतो म्हणजे तो TSH जाणार आणि त्या बाकीच्या वर्कर्स लोकांना सांगणार की बाबा बॉसने सांगितले हे सगळं बनवा, T3, T4 बनवा. तर मग तो वर्कर कोण? थायरॉइड ग्लँड. मग थायरॉइड ग्लँड T4 बनवणार, T3 नाही. आता तुम्ही म्हणाल मी T3 बद्दल बोलले आणि T4चं सांगते, पण तो बनवतो T4. ठीक आहे. T4चे छोटे छोटे तो पॅकेट्स बनवतो, बरोबर.
आणि मग तो पोचवतो कोणाकडे? सेल्सकडे. आता सेल्स तिथे काय करतात? T4ला T4 मधनंच कन्वर्ट करून T3 बनवतात. सो याचा अर्थ काय? सेल स्वतःच 80% T3 त्याचं बनवून घेतो. पण त्याची मदत कोण करतं? थायरॉइड ग्लॅंड. डायरेक्टली का? नाही. इनडायरेक्टली. त्याची प्रोसेस मी तुम्हाला सांगितली. बॉसला सांगणार, बॉस त्याच्या हाताखालच्या वर्करला सांगणार, मग तो त्याच्या हाताखालच्या वर्करला म्हणजे थायरॉइडला सांगणार. ठीक आहे? एवढं लक्षात आलं? आता इथं होतं काय? T4 जाऊन कन्वर्ट होणार T3 मध्ये. म्हणजेच काय होणार? मग ते T3 सगळ्या सेल्समध्ये जाणार आणि एनर्जी प्रोड्यूस करणार. एवढं लक्षात आलं? त्याच्यापुढे होतं काय ना, मग त्याचे प्रकार असतात. थायरॉइड कसा होतो मग? आता जसं मी तुम्हाला प्रोसेस सांगितली, त्याच्यामध्ये होतं काय माहिती आहे का? जेव्हा सेल सांगतं बॉसला, हायपोथॅलॅमसला, आणि हायपोथॅलॅमस सांगतो पिट्युटरी ग्लँडला, आणि पिट्युटरी ग्लँड सांगतो थायरॉइड ग्लँडला. मग थायरॉइड ग्लँड इथे काय म्हणतो? मी बनवणार नाही. T4 का T3 मी बनवणार नाही. मग अशा वेळेला काय होतं? TSH सांगत जातो, बनव बनव बनव, पण तो बनवतो का? नाही बनवत. अशा वेळेला होतं काय? TSH वाढत जातं आणि T3 T4 याचं प्रोडक्शन होतच नाही. म्हणजे बॉडीला एनर्जी मिळतच नाही. मग लेझीनेस, स्किनचं ड्रायनेस आणि अशा अनोख्या गोष्टी म्हणजे वजन वाढणे, केस गळणे हे सगळं होतं. मग अशा वेळेला काय होतं? TSH वाढतं, T3 T4 कमी होतं. मग त्यालाच म्हणतो प्रायमरी हायपोथायरॉइडिझम. आलं लक्षात? आता आता दुसरा प्रकार बघूया. आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जेव्हा सेल सांगतो हायपोथॅलॅमसला, हायपोथॅलॅमस सांगतो पिट्युटरी ग्लँडला, मग पिट्युटरी ग्लँड म्हणतो मी बनवणार नाही. त्याच्यामागे कारण असू शकतं, त्याला गाठ आली पिट्युटरी ग्लँडला, कॅन्सर झाला, केमोथेरपी, रेडिएशन, असे बरेच कारणं असतात. मग तेव्हा तो म्हणतो मी TSH बनवणार नाही किंवा TSHचं सिग्नल पाठवणार नाही. मग अशा वेळेला होतं काय? TSH तर बनतच नाही, पण मग T3 T4 पण हॅम्पर होतं. मग ते एक तर तेवढंच राहू शकतं किंवा वाढू पण शकतं. ठीक आहे? आयदर ऑर कमी होऊ शकतं. सो अशा वेळेला काय होतं? T3 T4 तर हॅमर होतं, पण TSH पण कमी राहतं. मग याला काय म्हणतात? सेकंडरी हायपोथायरॉइडिझम. बरं, आता तिसऱ्या केसमध्ये काय होतं? बॉसच म्हणतो मी काम करणार नाही. म्हणजेच कोण? सेल सांगतो बॉसला, हायपोथॅलॅमसला. हायपोथॅलॅमस म्हणतो मी काम करणार नाही. मग इथे होतं काय? T3 पण कमी, T4 पण कमी आणि TSH पण कमी. कारण पुढे वर्कर लोकांना मेसेज जातो का? नाही जात. हार्मोन्स कोण असतात? हार्मोन आपल्या बॉडीमधले न्यूरोट्रान्समीटर असतात. जेव्हा एक ग्लँड दुसऱ्या ग्लँड पर्यंत जेव्हा मेसेज पास करायचा असेल किंवा एक माणूस जेव्हा दुसऱ्या माणसाबरोबर बोलतो ना, तेव्हा आपण तोंडाचा वापर करतो, बरोबर? एक भाषा असते आपली. पण ग्लँडशी एका ग्लँडला दुसऱ्या ग्लँडशी बोलायला काही भाषा असते का? नाही. त्यांच्या भाषेचा अर्थ असा की ते हार्मोन्सला पाठवतात एक दुसऱ्याशी बोलायला. त्यांनाच न्यूरोट्रान्समीटर म्हणतो आपण. ते एक दुसऱ्याशी केमिकल ट्रान्समीटर्स म्हणतो. ते एक दुसऱ्याशी बोलतात, हार्मोन्स पाठवतात. ठीक आहे? आता हे झालं हायपोथायरॉइडिझमचं. आता हेच हायपरथायरॉइडिझममध्ये पण होतं. आनंदित होऊन स्वतः न मेसेज पास करताच थायरॉइड ग्लँड स्वतःच T3 आणि T4 बनवायला लागतो. TSHने सांगितलं का, बॉसने सांगितलं का बनवायला? नाही. तो त्याचाच बनवतो आनंदी होऊन. त्याच्यामागे कारणं असतात. पण एक तुम्हाला समजावं म्हणून सांगते, तो आनंदी होऊन त्याचं बनवायला लागतो. मग अशा वेळेला होतं काय? T3 वाढतं, T4 वाढतं, पण TSH किंवा TRH जर मी तुम्हाला सांगितलं होतं, ते कमीच राहतं. बरं, आता याच्यामध्ये सेकंडरी हायपोथायरॉइडिझम पण असतं. त्याच्यामध्ये होतं काय माहिती आहे? सगळेच आनंदित असतात. बॉसने न सांगता म्हणजे TRH रिलीज न होता TSH पण सांगतो की T3 बनव आणि थायरॉइड ग्लँड पण T4, T3 बनवत जातो. त्यांच्याच मनाने. त्यांना ऑर्डर आली आहे का? नाही. पण त्यांचे ते बनवतात. मग अशा वेळेला सेकंडरी हायपोथायरॉइडिझम होतं. म्हणजेच T3, T4, TSH हे वाढत जातात. पण TRH जसाच तसा राहतो. ठीक आहे? आता हे झाले त्याचे प्रकार. आता टर्शरी हायपरथायरॉइडिझम पण असतो, पण तो खूपच रेअर आहे. सो आपण त्याच्याबद्दल न बघितलेलंच बरं, कन्फ्युजन वाढेल म्हणून. सो आज आपण काय बघितलं? T3, T4, TSH यांची काम काय असतात? बॉडीमध्ये
एनर्जी प्रोव्हाइड करायचं. थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोनचं काम काय असतं? फक्त मेसेज पास करणं. तो मेसेज कसा पास करतो, कोणाला करतो, हे सगळं मी तुम्हाला सांगेन. याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला काही डाऊट असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आजच्या पुरतं एवढेच. पुढच्या व्हिडिओमध्ये थायरॉइडमध्ये काय खावं, काय नाही खावं, कुठली एक्सरसाइज प्रामुख्याने करावी, हे सगळं मी सांगेन. नमस्कार.